नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. व्यवसाय परवाना नसलेली दुकाने सील करा. अतिक्रमणाविरोधात स्थायी समितीकडे मागणी. तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील महापालिकेच्या हद्दीत आलेल्या जागेवरील बांधकामांना पुन्हा नोटिसा द्यायची काय गरज आहे? यापूर्वी नोटिसा दिल्या आहेत ना. या ठिकाणी व्यवसाय सुरू आहेत, मग परवाना विभागाने त्यांच्यावर काय कारवाई केली? परवाना नसेल तर तात्काळ सर्व व्यवसायधारकांची दुकाने सील करा. परवाना विभागामार्फत आतापर्यंत का कारवाई केली नाही? तातडीने सर्व दुकाने सील करा, तसेच महापालिकेचा रितसर परवाना द्या, अशी मागणी इंद्रजित बोंद्रे, आदिल फरास, प्रवीण सोनवणे, अमर समर्थ यांनी केली आहे. आरबीआयचे 45 किलोमीटरचे रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्याने स्वतंत्र एजन्सीमार्फत हे रस्ते स्वच्छ करता येते का याची पडताळणी करू. नवीन स्वीपिंग मशीन चालवणे, याचे स्वतंत्र प्रशिक्षित ड्रायव्हर घेणे आवश्यक आहे. महापालिकेला 8 स्वीपिंग मशीन प्राप्त होत आहेत. सदरची कंपनी महापालिकेच्या चालकाला प्रशिक्षण देणार आहेत. तरीही देखभाल दुरुस्तीच्या ड्रायव्हरसह देखभालीचा प्रस्ताव कंपनीकडून मागणी केलेला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. स्थायी समिती सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. CSRच्या माध्यमातून नागरी सुविधा केंद्रात HDFC बँकेमार्फत मनुष्यबळ नियुक्ती करून देण्याच्या प्रस्तावावर चर्चा होऊन इतर बँकांकडूनही तसा प्रस्ताव मागून फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अमर समर्थ यांनी नाल्यातील गाळ काढल्यानंतर तो काठावर ठेवल्यानंतर तो उठाव केला जात नाही. गाळ उठाव करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा भाड्याने घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पावसाळा सुरू होण्यासाठी अवघे 15 दिवस उरले आहेत. हे काम 2 महिने अगोदर का केले नाही, असा जाब हे नगरसेवकांनी प्रशासनाला विचारला. त्याला प्रज्ञा उत्तुरे यांनी समर्थन दिलं. महापालिकेमार्फत मनुष्यबळाद्वारे व 2 पोकलँड मशीनमार्फत 20 मार्चपासून नाले सफाई सुरू आहे. 40 कर्मचाऱ्यांमार्फत लहान मोठ्या नाल्यांची स्वच्छता सुरू आहे. शहरातील मुख्य रस्त्यांचे गटर्स, स्ट्रॉम वॉटर, पेव्हिंग ब्लॉक खराब झाले आहेत. काही ठिकाणी गटर्स आहेत, परंतु पुढे पाणी जाण्यासाठी मार्ग नाही. त्यासाठी ज्या त्या विभागानं पाहिलं पाहिजे आदी विषयांवर चर्चा झाली. महापालिका विभागीय कार्यालयामार्फत दुधाळी येथे सुरक्षेचं नियोजन करावं. दुधाळी शूटिंग रेंज येथे रेंजचे साहित्य आहे. त्या ठिकाणी रात्रीचे बरेचसे अवैध धंदे सुरू असतात. त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र गार्ड नेमावा, अशी मागणी प्रतापसिंह जाधव यांनी केली. यावर गार्ड नेमण्याची व्यवस्था करू, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही पथके सहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली त्या त्या विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कारवाई करतील. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.